नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 महाराष्ट्रातर्फे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल या ठिकाणी 19 गट क्रमांक आणि 19 गट क्रमांकामध्ये या ठिकाणी SRPF भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो रोजच्या रोज या ठिकाणी फिजिकल विद्यार्थ्यांचा चालू आहे। जवळपास 700 विद्यार्थी एका दिवशी बोलावले जात आहे, ठीक आहे। आणि यापैकी जे 6 ते 7 गट क्रमांकाचा या ठिकाणी कटअप लागलेला आहे ग्राउंडचा, ठीक आहे। आणि मी एवढ्यात नुकताच या ठिकाणी SRPF गट क्रमांक 2 पुणेचा अंदाजी कटअप जे विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलं होतं आणि तेवढाच SRPF गट क्रमांक 2 पुणेचा कटअप या ठिकाणी लागलेला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे मला वारंवार कमेंट होते की सर आमच्या कॅटेगरीचा या ठिकाणी कटअप किती लागणार आहे, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी पेपरसाठी बसणार आहे। तर असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर कटअपवर एक व्हिडिओ बनवा। तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक अंदाज या ठिकाणी बसून गेलेला आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील या बाकीच्या गट क्रमांकामध्ये भरती चालू आहे, तर या ठिकाणचा कटअप किती लागणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। SRPF गट क्रमांक 1 पुणे झालं, त्याचबरोबर SRPF काटोल नागपूर झालं, SRPF गट क्रमांक 4 नागपूर झालं, SRPF गट क्रमांक 5 दौंड झालं, SRPF गट क्रमांक 6 धुळे झालं, SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, SRPF गट क्रमांक 8 मुंबई झालं, SRPF गट क्रमांक 10 सोलापूर झालं, SRPF गट क्रमांक 3 जालना झालं, SRPF गट क्रमांक 9 अमरावती झालं, SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई झालं, SRPF गट क्रमांक 12 हिंगोली झालं। तर एवढ्या गट क्रमांकाचा कटअप किती लागणार आहे ग्राउंडचा, याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। या ठिकाणी सेफ झोन किती असणार, आपल्याला या ठिकाणी किती मार्क असले तर आपल्याला या ठिकाणी पेपरला बसू शकतो आपण, तर जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये फिजिकल आज आहे म्हणा किंवा उद्या म्हणा, तर तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कॅटेगरीनुसार किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी पेपरसाठी बसू शकणार आहे, ठीक आहे। तर SRPFचा जो कटअप आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम हाय लागत असतो, हे पोलीस भरतीने एकदम हाय कटअप या ठिकाणी SRPFचा लागत असतो, त्यामुळे आपल्याला सुद्धा या ठिकाणी जे एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, खूप अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे। तर सर्व या गट क्रमांकाचे मी तुम्हाला कटअप सांगणार आहे किती लागणार आहे कॅटेगरीनुसार, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिला जो गट क्रमांक आहे SRPF गट क्रमांक 1 पुणे, तर या ठिकाणी 26,166 अर्ज जे या ठिकाणी आलेले आहे। तर या ठिकाणचा सर्वसाधारणतः जो कटअप जाणार आहे तर EWS कॅटेगरीचा 80 किंवा 85 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते, 85 पर्यंत जाणार आहे या ठिकाणी। त्याचबरोबर SCBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 91 किंवा 93 पर्यंत या ठिकाणी जाणारच आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि SBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर NT कॅटेगरीचा जो कटअप आहे तर हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, 91 ते 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो कटअप आहे तर हा जवळपास 91 ते 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरी आहे, तर ST कॅटेगरीचा जो कटअप आहे या ठिकाणी तर ST कॅटेगरीचा जवळपास 89 किंवा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि जे SC कॅटेगरी आहे तर SC कॅटेगरीचा 91 किंवा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे हा 95 जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जे गट क्रमांक आहे ते SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूर, तर या ठिकाणी 968 फॉर्म या ठिकाणी आलेले आणि सर्वात कमी कटअप या ठिकाणचा जाणार आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की SC ST कॅटेगरीचा हा 50-60 पर्यंत सुद्धा 60 पर्यंत सुद्धा लागू शकतो किंवा 70 पर्यंत सुद्धा लागू शकतो। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो किंवा मग 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 80-85 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 80 पर्यंत जाऊ शकतो आणि SCBC कॅटेगरीचा कटअप आहे हा सुद्धा 80-85 पर्यंत जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचा या ठिकाणी 70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। तर खूप कमी कटअप या ठिकाणी जाणार आहे काटोल नागपूरचा, कारण की या ठिकाणी खूप कमी अर्ज आले, फक्त 968 अर्ज आले, तर खूप कमी या ठिकाणी अर्ज आलेले आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी 60 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा या ठिकाणी एवढा कटअप जाऊ शकतो 60-70 वर, ठीक आहे, कोणती कॅटेगरी असो। तर
तर लेखी परीक्षेची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या जबरदस्त। गट क्रमांक 4 नागपूर आहे। तर या ठिकाणी टोटल जे अर्ज आले तर 20,452 या ठिकाणी अर्ज आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप लागणार आहे हा 95 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। आणि SC/BC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाणार आहे किंवा 91 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कडाप आहे तर SBC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जे आहे 85 ते 90-91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते, 90-91 पर्यंत जाऊ शकते किंवा ओपन कॅटेगरी 95 जाणार आहे। त्याचबरोबर NT कॅटेगरी आहे तर NT कॅटेगरीचा 91 ते 93 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे आणि VJ कॅटेगरी आहे तर VJ कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि कमीत कमी 91 जाऊ शकतो। आणि ST कॅटेगरीचा जो कडाप आहे हा ST कॅटेगरीचा जवळपास या ठिकाणी 89 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर SC कॅटेगरी येते तर SC कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा जवळपास या ठिकाणी 91 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे तर या ठिकाणी टोटल अर्ज या ठिकाणी आले आहेत 14,820 अर्ज आलेले आहे। ओपन कॅटेगरीचा 95 जाणार आहे, EWS कॅटेगरीचा 77 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते किंवा मग 80 पर्यंत जाणार आहे। SC/BC कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे किंवा 91 पर्यंत। OBC कॅटेगरीचा सुद्धा 93 ते 91 पर्यंत या ठिकाणी। SBC कॅटेगरी आहे तर SBC कॅटेगरीचा 85 ते 90 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NT कॅटेगरी आहे तर NT कॅटेगरीचा 91-93 च्या दरम्यान जाणार आहे आणि ST कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 86 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, 89 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, ठीक आहे। आणि SC कॅटेगरी आहे तर SC कॅटेगरीचा 91 किंवा 89 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। नंतर येते SRPF गट क्रमांक 6 धुळे तर या ठिकाणी 20,418 या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे EWS कॅटेगरीचा 80 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SC/BCचा 93 पर्यंत 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा या ठिकाणी 91 पर्यंत किंवा 89 पर्यंत 91 पर्यंत जाणार आहे आणि ST कॅटेगरीचा 89 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर VJ कॅटेगरी आहे तर VJ कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर जे कॅटेगरी येते NT तर NT कॅटेगरीचा 91 ते 93 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरी आहे तर SBC कॅटेगरीचा 85 ते 90 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे किंवा 91 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। त्याचबरोबर OBC कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरीचा 93 किंवा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। SC/BCचा 93 किंवा 91 पर्यंत तर एवढा या ठिकाणी कडाप जाऊ शकतो। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे तर या ठिकाणी टोटल अर्ज 44,439 अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे EWS कॅटेगरीचा जवळपास 85 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते, कारण की EWS कॅटेगरीचा आतापर्यंत जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये लागला हा खूप कमी कडाप लागलेला EWS कॅटेगरीचा, ठीक आहे। तर SC/BC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे हा जवळपास या ठिकाणी 91 किंवा 93 पर्यंत जाणार आहे। NT कॅटेगरीचा जो कडाप हा सुद्धा या ठिकाणी 91-93 च्या दरम्यान जाणार आहे। VJ कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत जाऊ शकतो आणि ST कॅटेगरीचा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। SC कॅटेगरीचा सुद्धा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो आणि ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। मी एवढे आतापर्यंत नागपूरचा सुद्धा SRPF गट क्रमांक 4 नागपूरचा सुद्धा ओपन कॅटेगरीचा 95 जाणार आहे। SRPF गट क्रमांक 5 दौंडचा सुद्धा 95 जाणार आहे ओपन कॅटेगरीचा। SRPF गट क्रमांक 7 धुळेचा सुद्धा या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 95 जाणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 मुंबईचा सुद्धा या ठिकाणी 95 जाणार आहे ओपन कॅटेगरीचा आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडचा सुद्धा ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 10 सोलापूर येथे तर या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे 16,495 आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे तर पहा EWS कॅटेगरीचा 85 प्लस या ठिकाणी जाणार आहे, 85 किंवा 85 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचा जो कडाप हा 91-93 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरी आहे तर SBC कॅटेगरीचा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। NT कॅटेगरीचा जो कडाप आहे तर NT कॅटेगरीचा 91 ते 93 च्या दरम्यान। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा सुद्धा 91 ते 93 च्या दरम्यान जाणार आहे आणि ST कॅटेगरीचा 89 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो किंवा 91 पर्यंत आणि SC कॅटेगरीचा 91 पर्यंत ओपन कॅटेगरीचा 95 जाणार। SRPF गट क्रमांक 3 जालना आहे तर या ठिकाणी 24,816 अर्ज या ठिकाणी आलेले आहे, 24,816 अर्ज आले तर या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचा या ठिकाणी जवळपास 85 पर्यंत जाणार आहे, 85 किंवा 90 पर्यंत। SC/BCचा सुद्धा 93-91 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा सुद्धा 91-93 पर्यंत जाणार आहे। SBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी
90 किंवा 91 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NT कॅटेगरी तर 91 ते 93च्या दरम्यान जाणार आहे। विजय कॅटेगरीचा सुद्धा 91 ते 93च्या दरम्यान जाणार आहे आणि ST कॅटेगरीचा जो कडापा हा 89 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो किंवा 91 पर्यंत। ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। बरोबर SRPF गट क्रमांक 9 अमरावती आहे। तर या ठिकाणी जे टोटल अर्ज आलेले आहे तर या ठिकाणी टोटल अर्ज 21,915 अर्ज आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचा या ठिकाणी 85-90 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SCBC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 91 पर्यंत जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचा सुद्धा 91 पर्यंत जाऊ शकतो आणि SBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NT कॅटेगरी आहे, NT कॅटेगरीचा 91 पर्यंत जाऊ शकतो। विजय कॅटेगरीचा सुद्धा 91 पर्यंत जाऊ शकतो आणि ST कॅटेगरीचा या ठिकाणी 86 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर 87 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 88 किंवा 89 पर्यंत जाऊ शकतो। कारण की SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला जसे पाहिजे तसे मुलांना मार्क्स या ठिकाणी पडत नाही, खूप कमी मार्क्स पडत आहे कारण की ग्राउंडच एवढं खतरनाक आहे। चढून उतारच आहे, पूर्ण असा पहाड आहे, 2 राऊंड त्या ठिकाणी मारावं लागत आहे। आणखीन त्याच्या अंदर या ठिकाणी 200 मीटरचा ट्रॅक आहे, ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल बसत नाही तर खूप कमी या ठिकाणी कटऑफ जाणार आहे कारण की मुलांचं फिजिकल या ठिकाणी जसं पाहिजे तसं बसत नाही। तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी तरी मार्क्स असेल तर खचून जायचं नाही, तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे गट क्रमांक आहे ते तर SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई आहे। तर या ठिकाणी 23,447 अर्ज आले। तर या ठिकाणचा जो कटऑफ जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत, EWS कॅटेगरीचा 85 पर्यंत, SCBC कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे हा 91-93 पर्यंत, OBC कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत जाणार आहे आणि SBC कॅटेगरीचा सुद्धा 91-92 पर्यंत जाणार आहे। NT कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे हा 93 किंवा 91 पर्यंत जाणार आहे। विजय कॅटेगरीचा सुद्धा 93-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरी 89 ते 91च्या दरम्यान आणि SC कॅटेगरी 91 ते 93च्या दरम्यान, तर एवढा कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर जे त्यानंतर SRPF गट क्रमांक 12 हिंगोली आहे। तर या ठिकाणी टोटल जे अर्ज आले विद्यार्थी मित्रांनो 20,687 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। SRPF गट क्रमांक 12 हिंगोली। तर या ठिकाणचा जो कटऑफ जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 जाणार आहे। SCBCचा जो जाणार आहे हा 93-91 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे तो जाणार आहे या ठिकाणी 93 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर SRPF त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा सुद्धा 91-93 जाणार आहे। NT कॅटेगरीचा 91-93च्या दरम्यान, विजय कॅटेगरीचा सुद्धा 91-93 आणि ST कॅटेगरी 89 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते किंवा 91 आणि SC कॅटेगरी 91 किंवा 93, तर एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती की महाराष्ट्रातील एवढ्या गट क्रमांकाचा कटऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याबद्दल, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कारण की SRPF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहतो। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।